समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील भाग्यनगर गावचे सुपुत्र संजय निंबाळकर हे कराड तालुक्यातील अनेक वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते। नुकतेच ते सौदापूर येथून सेवानिवृत्त झाले। या निमित्ताने कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा गौरव समारंभ पार पडला। या कार्यक्रमात बोलताना आमदार घोरपडे यांच्यासह मान्यवरांनी संजय निंबाळकर यांनी नोकरीत असताना केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला। तसेच त्यांच्या धाडसी निर्णयामुळे अनेक गावातील रखडलेले प्रश्न मार्गी लागले। त्याचबरोबर त्यांनी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना गरजू लोकांना मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचं सांगण्यात आले। सत्काराला उत्तर देताना श्री निंबाळकर म्हणाले, नोकरीत असताना नेहमीच आपण सकारात्मक कामाला महत्त्व दिले। लोकाभिमुख कामासाठी प्राधान्य दिल्याने अनेक माणसं जोडता आली। ही आपल्या जीवनातील अत्यंत समाधानाची बाब आहे। कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, ईश्वरपुरीचे गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभूते, निवृत्त वरिष्ठ अधिकारी इंद्रजित देशमुख, BN उबाळे, श्री देशमुख, महसूल अधिकारी युवराज पाटील, भाजप नेते रामकृष्ण वेताळ, हिंदकेसरी संतोष वेताळ, बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील, शंकरराव खापे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, निवास थोरात, प्रवीण जाधव, रणजित जाधव, भीमराव डांगे, नगरसेविका नीलम कदम, सैदापूरचे सरपंच फतेसिंग जाधव, उपसरपंच अनिल जाधव, मोहनराव जाधव, मानसिंग जाधव, SR मुल्ला, सौ स्वप्नाली निंबाळकर आदीसह सौदापूर आणि बोंबाळे गावातील शेकडो हितचिंतक उपस्थित होते। जयराज निंबाळकर यांनी स्वागत केले। मोहनराव जाधव यांनी प्रास्ताविक केले। विजय माने यांनी सूत्रसंचालन केले। कमलाकर निंबाळकर यांनी आभार मानले। दरम्यान याच दिवशी श्री निंबाळकर यांचे सुपुत्र जयराज आणि ची सौ कास वैष्णवी यांच्या लग्न समारंभानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत समारंभास ग्रामस्थ आणि हितचिंतकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। उपस्थित आहे त्याचा फार मोठा आनंद होत आहे। मित्रांनो, नोकरीची सुरुवात 28/5/90 साली या कराड तालुक्यामध्ये माझी झाली। दादा एसटीला आलो, माझ्याकडे माहिनीचा माळी म्हणून आमचं होता दादा, आणि तो हजर झाला आणि तो म्हणला की 85 हात पाहिजे मला, तर स्टँड पासून चालत जवळ जायचंय दादा। तर तो हजर झाला सोमवारी आणि मंगळवारी हजर व्हायला आलो। मला वडिलांनी 150 रुपये दिलेले, तू तेवढे पैसे परत माघारी आणायचे, त्याच्यात एसटीचे वाहतूक काय होईल ते। आणि मला स्टँडमध्ये एका रिक्षामध्ये बसतो झाला, त्या रिक्षावाले पहिल्यांदाच गंडवतो मला कृष्णा नाक्या बांधलं, चौडे चौकात आणलं, असंच निवास दादा मला दत्त चौकात त्याला फिरून 85 आणलं। आणि तिथंच एक वाईट अनुभव आला, 100 रुपये गेले। त्यावेळी मला 25 रुपये तिकीट होती, म्हणजे गोडूस ते कराड। घरी गेल्यानंतर वडिलांनी हिशेब केला, पैसे किती गेले, 150 रुपये ते एवढे पैसे कसे काय पैसे कुठे झाले म्हणून असं म्हणजे लोक फसवत आहे म्हणून सरळ कसं किती वागायचं, वाकडे किती वागायचं। पहिल्या दिवशी मी म्हणजे ऐकलं वडिलांच्यातून की चांगलं वागायचं। मित्र, पहिलाच अनुभव म्हणून काका तुम्ही आता म्हणाल आणि तिथून सुरुवात झालेली तुमची। तुम्ही काय, मी पहिल्यांदाच हा अनुभव घेतला आणि नोकरीची सुरुवात केली। मित्र, आई वडिलांच्या माझे आई वडील नाहीये, माझ्या आईने शिकवण दिली मला की बाळा रे, ज्या गरिबीत आपण वाढलो त्या गरिबाला कधी त्रास द्यायचा नाही आणि सर्वसामान्य माणसाची सेवा करायची आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू कधी आणायचे नाही। आयुष्यभर डोळ्याच्या दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू पुसण्याचं काम तू केलं पाहिजे, कारण आपली घरी माझे बंधू आहे, तिथं माझे कुटुंब आहे। त्याप्रमाणे मी नोकरी केली। जिथं जिथं गाव पेटलं तिथं बंबाची भूमिका, बंब आहे ना पेटलं की जोडायचं, असं काम इथं आहेत। करोडची मंडळ आहेत आमचे, आणि जिथं तिथं कोण जात नसेल ना, फडतरे साहेब आणि पवार साहेब सगळे वरिष्ठ माझ्या अधिकारी दादा, मी ते काम केलं। ते कशाचं प्रतीक आहे की आपल्याकडे कला आहे। परमेश्वरानं जन्मजात आई वडिलांच्या संस्कारावर ज्या उभं राहिलो, या संस्काराचा पायी होण्याचं काम मी मित्र केलं। आणि असं वाटायचं
की आपण कुठून आलो काय करतोय. पण मित्र हो, माझ्यात एक निंबाळकर दडलेला होता, त्याप्रमाणे मी काम केलं. भैयासाहेब इथं आहे, आम्ही किती संकट हो ना 10 वेळा त्याला सांगून बघायचं, 11 वेळेस ते डोक्यावर घ्यायचं, एक पद्धत आहे. आणि या तालुक्यामध्ये अतिशय जागृत असा तालुका, आणि त्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. जागृत याच्यासाठी म्हणे एखादी तक्रार असली ना दादा, तर ते ऑनलाईन पोर्टलवर लगेच तक्रार करतात, त्याचं उत्तर द्यायचं फास्ट. आणि आता आम्हाला जमना ते मोबाईल पानपेट काय सुचत नाही. परंतु पहिला आम्ही माझं काम करायचो, म्हणजे उपोषण झालं तर त्याला आम्हाला कशाने उपोषण करता, कशाला त्रास नोकरीवर करणार नाही. परंतु आम्ही हे प्रश्न तालुक्याच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत सोडायचो. परंतु कराड तालुक्यामध्ये दादा तुम्हाला सुद्धा वेगळा अनुभव असेल. या कराड तालुक्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती रुजवलेली आहे. त्या संस्कृतीमुळं आपण आज एक आदर्श तालुक्याचा केलेला आहे. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी अतुल अडसूळ पाटील. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.